Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn drawing a perpendicular to a line from a point outside the line. रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषा काढणे बाय यूजिंग अ सेट स्क्वेअर ने आपण पाहणार आहोत. ओके, तर आज आपण रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषा काढणे बाय यूजिंग अ सेट स्क्वेअर गुण्याचा वापर करून कशी काढायची ते आज आपण शिकणार आहोत. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स, हाऊ टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन टू ए लाईन फ्रॉम ए पॉईंट आउटसाईड द लाईन. रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषा काढणे हे आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. यामध्ये तुम्हाला सेट स्क्वेअरचा वापर करून कसं सोडवायचं एक्झाम्पल, त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 40 मधील क्वेश्चन फर्स्ट पाहतो आहोत. दिस इज द क्वेश्चन फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 40. ओके, सो प्रॅक्टिस सेट 40. Okay, look at these students. Draw a line L, take a point P anywhere outside the line. म्हणजे प्रथम तुम्हाला एक लाईन L ड्रॉ करायची, देन टेक अ पॉईंट P एनीवेअर आउटसाईड द लाईन. लाईनच्या बाहेर कुठेही एक पॉईंट P घ्या, देन यूजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ ए लाईन PQ परपेंडिक्युलर टू लाईन L. तर सेट स्क्वेअरच्या साह्याने PQ हा परपेंडिक्युलर तुम्हाला लाईन एलवरती ड्रॉ करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल टू ड्रॉ वन लाईन एल. ओके, लुक ॲट दी स्टुडंट्स. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, लाईन एल आपण काय करणार आहोत, ड्रॉ करणार आहोत. दिस इज अ लाईन एल. ओके, look at this student, this is a line L. Draw a line L, then take a point P anywhere outside. या लाईन सोडून लाईनच्या बाहेर कुठेही पॉईंट P घेतलेला आहे. ॲज लाईक दिस आय टेक अ पॉईंट P. ओके, P या पॉईंटमधून रेषा Lला परपेंडिक्युलर रेषा ड्रॉ करायची, लाईन ड्रॉ करायची बाय युजिंग अ सेट स्क्वेअर. तर या पद्धतीने हा सेट स्क्वेअर तुम्हाला इथे पॉईंटवरती या पद्धतीने खाली आहे. ओके, तो या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहात. लुक ॲट दिस, दिस इज अ पॉईंट P आणि टू गिव द नेम ऑफ धिस पॉईंट Q. ओके, लाईन L काढली, त्याच्यावरती पॉईंट P कुठेही घेतला आणि त्यानंतर हा सेट स्क्वेअर या पद्धतीने ठेवून तुम्हाला लंबरेषा पण काढलेली आहे आणि त्यालाच पॉईंट Q हे नाव दिलेलं आहे. ओके, या पद्धतीने सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली फ्रॉम आउटसाईड द पॉईंट P ऑन दिस ऑफ द लाईन L. लाईन Lच्या बाहेरील P हा बिंदू घेऊन आपण PQ हा परपेंडिक्युलर लाईन Lवरती आपण ड्रॉ केलेली आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. ओके, लुक ॲट दिस क्वेश्चन 2 in practice set 40. Draw a line AB. Draw a line AB. Take a point M outside the line. Using a compass and ruler, draw a line MN perpendicular to AB. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक लाईन AB प्रथम आपल्याला ड्रॉ करायची. ड्रॉ लाईन AB. सो आपण ड्रॉ करत जाऊयात लाईन AB. दिस इज अ लाईन AB. A and B. लाईन AB ड्रॉ केली. टेक अ पॉईंट M आउटसाईड द लाईन. पॉईंट M आपण आउटसाईड द लाईन, रेषेच्या बाहेरील M हा पॉईंट आपण कुठेही घेऊयात. ओके, सो मी पॉईंट इथे घेतलेला आहे. ओके, पॉईंट M. लुक ॲट दी स्टुडंट्स, M हा पॉईंट मी रेषेच्या बाहेरील कुठेही घेतला आहे. टेक पॉईंट M आउटसाईड द लाईन यूजिंग अ कंपास अँड रुलर. आता कंपास म्हणजे हे कंपास, या कंपासच्या आणि रुलरच्या साह्याने आपण काय करणार आहोत, पट्टीच्या साह्याने MN हा परपेंडिक्युलर लंब ABला काढणार आहोत. सो हाऊ टू ड्रॉ, यू कॅन टेस्ट केअरफुली. हा कसा काढायचा आहे, आता तो जो पॉईंट आउटसाईड द लाईन जो पॉईंट घेतलेला आहे, रेषेबाहेरील जो पॉईंट आपण घेतलेला आहे, त्या पॉईंटमधून आपण काय करणार आहोत,
Look at this student. Put the point of compass. Put the point of compass. Put the point of compass on a point M and to draw a 2 arc on this line AB. AB वरती 2 आर्क मी या पद्धतीने काढलेले आहेत. बरोबर आहे. ओके. Look at these students. To give the name of these 2 points the P and Q. Okay. Then to give the convenient distance in a compass, पॉईंट P वरती ठेवून आपण काय केलेलं आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर याच्यामध्ये घेतलेलं आहे. ओके. टू ड्रॉ ए 1 आर्क. ओके. टू पुट द पॉईंट ऑफ कंपास ऑन पॉईंट P अँड टू ड्रॉ ए 1 आर्क. ओके. as like this and put the point of compass on a point Q and to draw a 1 arc. Okay, as like this. Look at the students. P या पॉईंटवरती ठेवून आपण निम्म्यापेक्षा जास्त कन्व्हिनियंट सोयीस्कर डिस्टन्स घेतले. ते मी हलवलेलं नाही आहे. पॉईंट P वरती ठेवून एक आर्क काढला आणि पॉईंट Q वरती ठेवून एक आर्क काढला. देन जॉईन दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, जॉईन दिस आर्क अँड पॉईंट M. ओके. पॉईंट M आणि आर्क आपण जोडून घेतलेला आहे. ओके. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, टू गिव द नेम ऑफ दिस पॉईंट नेम N. ओके. हा पॉईंट आपण जोडून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, परपेंडिक्युलर ABला परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉइंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ए लाईन सेगमेंट. ओके. ड्रॉ ए लाईन सेगमेंट. आता हाऊ टू ड्रॉ ए परपेंडिक्युलर बायसेक्टर्स, लंब दुभाजक. ड्रॉइंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ए लाईन सेगमेंट. दिलेल्या रेषेला लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. तो काढण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे, बाय युजिंग अ कंपास अँड रुलर. सो ड्रॉ ए लाईन सेगमेंट AB ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर. लुक ॲट दी स्टुडंट्स. 5.5 सेंटीमीटर इथे जर आपण डिस्टन्स पाहिलं तर इथे तुम्हाला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स दिसत आहे. ओके. ते 0पासून स्टार्ट होतं. इथे 5.5 डिस्टन्स मी इथे प्लॉट केलेलं आहे. ओके. आता इथे पहा, खाली घेऊयात म्हणजे जर आपल्याला काय करता येईल, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येईल. लुक ॲट दी स्टुडंट्स. इथे आपण 5.5 डिस्टन्स घेऊया. इथे आपला 5.5 डिस्टन्सचा काय केलेला आहे, एक लाईन सेगमेंट आपण काय केलेले आहे, 5.5 सेंटीमीटर लाईन सेगमेंट AB ड्रॉ केलेला आहे. ओके. इथे AB हा लाईन सेगमेंट 5.5 सेंटीमीटर ड्रॉ केला. देन बायसेक्ट इट युजिंग अ कंपास अँड रुलर. कंपास आणि रुलरच्या सहाय्याने आपण पट्टीच्या सहाय्याने आणि कंपासच्या सहाय्याने हा बायसेक्ट करणार आहोत. सो AB 5.5 असो, पॉईंट A वरती कंपासचं टोक ठेवून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण काय करणार आहोत, कंपासमध्ये घेणार आहोत. सो या पद्धतीने लुक ॲट दी स्टुडंट्स. दिसतंय तुम्हाला इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले, ते मी डिस्टन्स हलवलेलं नाही आहे. सो पॉईंट A वरून आपण एक आर्क ड्रॉ करणार आहोत या पद्धतीने. ओके. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, खाली पण खालच्या बाजूला पण एक आर्क काढणार आहोत. ओके. देन पुट द पॉईंट ऑफ कंपास ऑन पॉईंट B अँड ड्रॉ ए 1 आर्क ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजूला अप अँड डाऊन दोन्ही बाजूला आर्क काढलेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर ते पॉईंट्स आपण काय करणार आहोत, त्या आर्क्स स्केलच्या सहाय्याने रुलरच्या सहाय्याने जोडून घेणार आहोत. ओके. ॲज लाईक धिस. ओके. इथे आपला 90 डिग्रीचा होतो. इथे आपण M, इथे नाव देऊयात M, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता इथे हा पॉईंट M आहे, बायसेक्ट केलेला पॉईंट M, आणि या पॉईंटला नाव देऊयात P अँड Q. ओके. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, हा लाईन सेगमेंट 5.5 सेंटीमीटर तुम्हाला पट्टीमध्ये डिस्टन्स घेतलेला आहे. हा सेगमेंट AB काढलेला आहे. त्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि पॉईंट A आणि B वरती ठेवून खाली आणि वरती दोन्ही आर्क काढलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही आर्क्स आपण पट्टीच्या सहाय्याने जॉईन केलेले आहेत. ओके. या पद्धतीने टू गिव द नेम ऑफ दिस इंटरसेक्शन ऑफ
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस आर्क पी अँड क्यू. त्यांना नावं दिलेली आहेत त्या आर्कच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला. आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आपण काढलेला आहे. ओके, नुसती लंबरेषा फक्त वरतीच येते लाईनवरती, आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक. आपण दोन्ही साईडला आपण आर्क काढू शकतो. ओके, या पद्धतीने आपण हे शिकलो. त्यानंतर दुसरं आहे सेम हीच प्रोसिजर आहे. याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते आपण सॉल्व करणार आहोत. ओके, लुक ॲट धिस केअरफुली स्टुडंट. आता इथे टू टेक अ लाईन, ड्रॉ ए लाईन सेगमेंट पी क्यू ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर. आता आपण 4.5 सेंटीमीटर काय करणार आहोत, कंपासमध्ये पट्टीमध्ये डिस्टन्स घेणार आहोत. इथे 4.5, इथे पहा हे 4.5 दिसतं आहे तुम्हाला. इथे 4.5 डिस्टन्स मी इथे प्लॉट केलेला आहे ॲज लाईक धिस. ओके, टू ड्रॉ ए लाईन सेगमेंट पी क्यू. ओके, पी क्यू हा काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे 4.5 सेंटीमीटर. देन बायसेक्ट इट यूजिंग अ कंपास अँड रुलर. आता हा सुद्धा आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं आहे. ॲज लाईक दिस मी इतकं अंतर घेतलेलं आहे. हे अंतर मी हलवलेलं नाही आहे. सो पॉईंट पी वरती ठेवून एक वरती आणि एक खाली आपण आर्क काढला. बरोबर तीच पद्धत पॉईंट क्यू वरती ठेवून आपण काय करणार आहोत, 2 आर्क काढणार आहोत. ओके, आणि ते दोन्ही आर्क्स आपल्याला कशाने, स्केलच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. ओके, इज लाईक दिस. ओके, या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहेत. आणि त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर्कच्या पॉईंट ऑफ ते 2 कंस आहेत, त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला नाव देऊयात ए आणि बी. ओके, आणि हा जो आहे ते 90 डिग्रीज अँगल होते, याला आपण नाव देऊयात एम. ओके, या पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्शन आत्ता शिकलेलो आहोत. तर हे सर्व कन्स्ट्रक्शन इथे जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं पाहून तो क्वेश्चन राईट डाऊन करून त्याच्याखाली याच पद्धतीने कन्स्ट्रक्शन तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायचं आहे. ओके, हे प्रॅक्टिस सेट 40मधील क्वेश्चन्स आहेत. ओके, हे 3 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. 3 ते 4 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत इथे. तर हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स वेगळं आहे. हेडिंग पहा, ड्रॉइंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ए लाईन सेगमेंट. ओके, तर हे 2 कन्स्ट्रक्शन वेगळे आहेत आणि बाकीचे फक्त 2 आहेत ते एक कंपासच्या साह्याने आणि एक सेट स्क्वेअरच्या साह्याने मागे दाखवलेले आहे त्या पद्धतीने. हे सर्व उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहे. ओके.